गॅस सिलेंडरचा प्रॉब्लेम हा आत्ता नाही आहे, 6 महिने झाले हा प्रॉब्लेम चालू आहे. स्विच ऑफ आहेत सगळे नंबर त्यांचे. सकाळी 6ला आलोय मी आज पाळीला 6ला. फोन लावलेले आहेत पण एक सुद्धा रिप्लाय नाही दिला, आले नाही. आम्ही इथं भांडणं केली, गाड्या अडवल्या तरी ते आले नाही अजूनपर्यंत. ते असं इश्यू झाला, आता त्यांनी सुरू केले. संदीप एजन्सीचे ड्रायव्हर आम्हाला सांगतात आम्हाला पगार देत नाही, 8-8 महिने आमचा पगार नाहीये. बुकिंग करून घरगुती मग घरपोच म्हणतात, पण घरपोच काय होत नाही, फोन उचलत नाहीत ते. की 5 किलो त्या नंबरला कुणी लावायचं नाही, सांगा कोणाला इकडे यायचं नाही कुणी. आखाती देशांमध्ये सध्या युद्ध सुरू आहे. याचा फटका कुठेतरी भारताला बसलेला पाहायला मिळतोय. भारतामध्ये सध्या गॅसचा तोडा झाल्याची निर्माण झाल्याची परिस्थिती सध्या निर्माण झाली. सध्या कोल्हापूरमध्ये देखील ते पाहिलं तर गॅससाठी जी मोठी गर्दी आज या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ज्या ठिकाणी गॅस वितरण आहे त्या ठिकाणी जे ग्राहक आहेत त्यांनी मोठी गर्दी केलेली आहे. त्या ठिकाणी पाहिलं तर पोलीस बंदोबस्त देखील बंदोबस्तामध्ये गॅस वितरण सध्या सुरू आहे. पाहू शकता आपण. खरं तर आखाती देशाचा फटका या ठिकाणी पाहिलं तर गॅस बुकिंगसाठी या ठिकाणी पाहिलं तर मोठी रांग लागलेली या ठिकाणी पाहायला मिळते. अनेक दिवसापासून जे लोक होते गॅस बुकिंग करत होते, पण आता गॅस बुकिंग झाल्यानंतर गॅस मिळणे हे अशक्य झाले त्यांना. त्यामुळे पहाटेपासूनच या ठिकाणी अनेक नागरिकांनी लाईनही लावलेली पाहायला मिळते. त्या नंबरला कुणी लावायचं नाही, सांगा कोणाला इकडे यायचं नाही कुणी. या ठिकाणी पाहिलं तर गॅसची जी गर्दी जी पाहू शकता आपण, जी लाईन मोठी लागलेली आहे गॅसवर पाहू शकता. काही ग्राहक आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी बातचीत करणार. वहिनी काय सांगा, गॅससाठी तुम्ही किती दिवस लाईन थांबलेला? सकाळी 6:30 वाजले. काय 6 वाजले कशापर्यंत काय परिस्थिती सध्या गॅस पाहायला मिळते? काय नाही, सकाळपासून प्रत्येकाने फोन लावलेले आहेत पण एक सुद्धा रिप्लाय नाही दिला, आले नाही. आम्ही इथं भांडणं केली, गाड्या अडवल्या तरी ते आले नाही अजूनपर्यंत. ते असं इश्यू झाला, आता त्यांनी सुरू केले. बुकिंग होते का सध्या? नाही, सगळं बंद करून टाकलं. पूर्ण स्विच ऑफ आहेत सगळे नंबर त्यांचे. सकाळी 6ला आलोय मी आज पाळीला 6ला. घरी सिलेंडर येत नाही. या ठिकाणी बोर्ड देखील लावलेलं आहे. तर बैल तर की सिलेंडर 5 किलो 14.5 किलो सिलेंडर त्वरित मिळेल. म्हणजे या ठिकाणी त्वरित जे काळा बाजार बघू बोर्ड लावलेला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी जर 14.5 किलो गॅस मिळेल असा बोर्ड लावण्यात आला आहे. पण जे घरगुती गॅस हे मात्र मिळत नसल्याचं पाहायला मिळते. आणखी काही लोक आहेत. मग काय दिवस थांबला तुम्ही लाईनमध्ये? मी 6:30 वाजून थांबलो बघा. 6:30 वाजता बुकिंग पहिला केलं तर 2 तारखेला बुकिंग केलंय. बुकिंग करून घरगुती मग घरपोच म्हणतात, पण घरपोच काय होत नाही, फोन उचलत नाहीत ते. फोन उचलतच नाहीत ते. मग काय सांगाल? काय सकाळी 7 वाजल्यापासून थांबलोय आणि बुकिंग करून सुद्धा OTP यायला पाहिजे म्हणतात. 4 तारखेचा आता वाटणार म्हणतात, असं म्हणून थांबवलंय. खरं तर पाहिलं तरी गॅस टाक्या बघू शकता की या ठिकाणी पाहिलं तर जी मोठी लाईन आहे आपल्या पाठीमागे पाहू शकता आपण. खूप मोठी लाईन जी आहे सकाळी पहाटेपासून या ठिकाणी महिला असतील, जे लोक असतील या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर आखाती देशाच्या युद्धाचा फटका हा संपूर्ण भारताला बसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर गॅस टंचाई सध्या भारतामध्ये पाहायला मिळत आहे. पोलीस ज्या ठिकाणी ग्राहक महिला आहेत. वहिनी काय सांगाल नेमकं कशा प्रकारे हा गॅस सिलेंडरचा प्रॉब्लेम हा आत्ता नाही आहे, 6 महिने झाले हा प्रॉब्लेम चालू आहे. आत्ता फक्त तो युद्धाच्या ह्याच्यामुळे दिसतो आहे. संदीप एजन्सीचे ड्रायव्हर आम्हाला सांगतात आम्हाला पगार देत नाही, 8-8 महिने आमचा पगार नाही आहे. मग जर आत्ता आम्ही रास्ता रोको केलं तर पोलीस प्रशासन म्हणतं की आम्ही तुमच्यावर कारवाई करणार. मग ह्या एजन्सीवर का कारवाई होत नाही आहे? 6-6 महिन्याचा हा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम आत्ताचा नाही आहे. तर काही ह्याच्याबरोबर कलेक्टर ऑफिसमध्ये पण तक्रारी गेल्या आहेत. तर आमचं एवढंच आहे, संदीप एजन्सीवर कारवाई व्हावी. आम्हाला डिस्ट्रीब्युटर दुसरे त्यांनी द्यावेत. HP वाल्यांचे जर का सप्लाय होत नसेल तर वरून आम्हाला इथं कोणीतरी त्यांचे साहेब येऊन आम्हाला काहीतरी इथं हे करायला पाहिजे. ह्यांनी गॅसची एजन्सी चेंज करा ना. जर तुमच्याकडे पुढं हे करायला नाहीत, लोकांना का आम्हाला वेटीस धरताय? आणि फक्त कोल्हापुरात संदीप एजन्सीचाच प्रॉब्लेम आहे, बाकी सगळ्यांचे कुठल्याही एजन्सीचे प्रॉब्लेम नाही आहेत. मग खरं तर ही परिस्थिती आहे जी युद्धामुळे, तर एजन्सीचा कुठेतरी प्रॉब्लेम नाही. ही परिस्थिती युद्धामुळे नाही आहे. ही परिस्थिती 6 महिने झालेली आहे, पूर्वीपासून आहे. संदीप एजन्सीचे
त्यांचेच ड्रायव्हर सांगतात की त्यांची थोडी फायनान्शियल हे आहे, मग त्यांची असेल तर कंपनीने एजन्सी बंद करा आणि दुसरा डिस्ट्रीब्युटर द्या. आम्हाला सर्वसामान्य माणसांना कशाला वेटीस धरलाय? खरं तर या ठिकाणी आलेले जे ग्राहक आहे यांनी सांगितलं की ही परिस्थिती युद्धामुळे नाही तरी जी ती एजन्सी संदीप नावाची एजन्सी आहे, एजन्सीमुळे कुठंतरी गॅस मिळण्यासाठी प्रॉब्लेम त्यांना त्रास सहन करावा लागतो. अनेक 6 महिन्यापासून ही चाललेली जी त्यांची गॅससाठी जी त्यांनी 6 महिन्यापासून प्रयत्न करत आहे पण त्यांना मिळत नाही अशी खंत या ठिकाणी आज जे आरोप आहे संदीप एजन्सीवर लावण्यात आलेले आहे ग्राहकाकडून. आणखी काही लोक त्यांच्याशी बातचीत करणार, त्यांच्याशी जाणून घेणार नेमकं ते काय म्हणत आहेत. सध्या गॅसचा तुटवडा इतका जाणवतो आहे की सध्या पोलीस प्रशासनाच्या मदतीने आता सध्या गॅस सुरू आहे. या ठिकाणी पाहू शकता मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी आहे. पोलीस बंदोबस्तामध्ये गॅस वितरण सध्या सुरू आहे. खरं तर अनेक दिवसापासून गॅस तुटवड्यात भासत असल्यामुळे अनेक लोक आता गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा गॅस तुटवडा कशा प्रकारे कसे लक्ष देते हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. त्याचबरोबर येणाऱ्या जे ग्राहक आहेत त्यांचे तोंडावरच आता सणवार आहे. त्यामध्ये गुढीपाडवा असेल, रमजान ईद असेल, या सणांच्या तोंडावरती हा गॅसचा तुटवडा नेमका सरकार कशा प्रकारे भरून काढतं हे पाहणं देखील गरजेचं राहणार आहे. लाईव्ह मराठीसाठी सलमान जमादार, कोल्हापूर. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.